आज आपण बनवतोय सुकं चिकन. तर त्यासाठी 2 ते 3 चमचे मी इथं तेल टाकलेलं आहे. बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे. 2 ते 3 कांदे घेतले होते मी इथं चिरून. हे छान तेलावर परतून घ्यायचे. छान लाल रंग येईपर्यंत आपला कांदा परतून घ्यायचा आहे. ॲक्च्युली नवरात्रामध्ये टाकलेला हा व्हिडिओ आहे चिकनचा, पण माझे पण उपवास आहेत. हे आधीच बनवलेले चिकन आहे. हा ड्राफ्ट क्लिअर केला आहे मी. छान आपला कांदा असा परतून झालेला आहे. कांदा छान परतल्यानंतरच आपण मसाले घालणार आहोत. कांदा परतून झालेला आहे. आता आपण मसाले घालतोय. गरम मसाला घातला आहे, चिकन मसाला, थोडीशी हळद, थोडीशी मिरची पावडर आणि आपला घरचा मसाला. हे सगळे मसाले घालून कांदा छान परतून घ्यायचा आहे. जेवढे मसाले आपण छान परतणार आहे तेवढी भाजी टेस्टी बनते. आपण छान असं परतून घेतलेलं आहे. मस्त बघा, हे तेल सुटलेलं आहे कांद्याला. असं जेव्हा असं तेल सुटतं तेव्हाच भाजीला छान टेस्ट येते. आणि हे आपण वाटण तयार केलेलं आहे. एक वाटण पण आपण त्यात टाकलेलं आहे. हे वाटण पण छान परतून घ्यायचं. हे आता ओलं ओलं वाटण दिसतं, पण छान परतल्यानंतर एक 7 ते 8 मिनटात वाटण छान परतलं जातं आणि त्याला तेल सुटतं. हे असं तेल सुटलेलं आहे बघा. आणि तेल सुटल्यानंतरच भाजीला पण छान टेस्ट येते. हे चिकन मी वाफवून घेतलेलं, हळद मीठ लावून वाफवून घेतलेलं चिकन आहे. चिकन 80% शिजलेलं आहे. आता आपण मसाल्यात परतणार आहोत. ह्या मसाल्यात आपण छान परतून घेतलेलं आहे. त्यात थोडंसं पाणी टाकायचं आहे. 80% चिकन शिजलेलं आहे, त्यामुळे थोडंसं पाणी टाकून आपण परत एकदा झाकण ठेवून एक 10 मिनटासाठी आपण झाकण ठेवायचं आणि थोडंसं शिजवून घ्यायचं आहे. म्हणजे पूर्ण आपलं चिकन शिजलेलं राहणार आहे. हे थोडंसं हलवून मी झाकण ठेवलं आहे. आता एक 10 मिनटासाठी झाकण ठेवलेलं होतं मी. हे बघा किती छान तरी आलेली आहे. मस्त असं चिकन शिजलेलं आहे. अशी तरी दिसते. मस्त आपलं सुकं चिकन रेडी झालेलं आहे. त्यामुळे मी थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे. आणि कोथिंबीर घातल्यानंतर भाजी जी काही दिसते छान मस्त.